19 नोव्हेंबर 2023 हा दिवस कुठलाही क्रिकेट प्रेमी कधीच विसरू शकणार नाही। 2011 नंतर 2023 ला भारतात वर्ल्ड कपचं आयोजन झालं होतं। हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरला होता। या वर्ल्ड कपच्या फायनल पर्यंत भारतीय संघाची लय जबरदस्त होती। विराट, शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात होते। बुमराह आणि शमीनं अशी गोलंदाजी केली होती की फलंदाजांना घाम फुटला होता। रोहित शर्मा या पूर्ण वर्ल्ड कप मध्ये निडरपणे खेळला होता। मैदानात आला की बॉलरवर तुटून पडायचं एवढंच रोहितनं ठरवलं होतं। भारतीय संघानं थाटात अंतिम सामन्यात एंट्री केली, मात्र अहमदाबाद इथे झालेल्या या सामन्यात कांगारूंनी कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न मोडलं। भारतीय संघाचा दारुण पराभव झाला। रोहित शर्माची विकेट पडणं हा या मॅच मधील टर्निंग पॉइंट असल्याचं अनेकांना वाटलं। धुवाधार सुरुवात करणाऱ्या रोहितने ग्लॅम मॅक्सवेलला शॉट मारला खरा, पण एज लागून एक अप्रतिम झेल ट्रॅव्हिस हेडने टिपला। या कॅच सोबत मॅच पण गेली। यानंतर झालेल्या 2020 वर्ल्ड कपनं ही जखम भरून काढली। आता 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे। या चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच भारताला एक सर्वात आनंदाची बातमी मिळाली। ती बातमी काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे, पण रोहित शर्माचा फॉर्म हा सर्वात चिंतेचा विषय होता। काही महिन्यापूर्वी झालेल्या कसोटी सिरीज मध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताला आभाळ दाखवलं। 5 सामन्यांच्या या मालिकेत भारताचा 4-1 ने धक्कादायक पराभव झाला। या पराभवासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जबाबदार धरलं गेलं। रोहित शर्मा फॉर्म मध्ये येणं ही भारतासाठी अतिशय महत्वाचं होतं, पण म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट। पण खेळाडूंना फॉर्मची आवश्यकता नसते, हे रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वन डे मॅच मध्ये दाखवून दिलं। रोहित आला आणि तो कधी लय विसरलाच नव्हता, अशा पद्धतीने त्याने बॅटिंग केली। त्याच्या कालच्या शतकाने भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना सुखद धक्का दिलाय। रोहितचा प्रत्येक सिक्स चाहत्यांनी मन भरून पाहिला। रोहितच्या पूर्ण खेळीत एकही मिस शॉट नव्हता। रोहितनं कालच्या शतकानंतर काही विक्रमही आपल्या नावे केले आहेत। कटक येथे झालेल्या वन डे मध्ये रोहित शर्मानं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 32वे शतक झळकावलंय। ते त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49वे शतक ठरलं। यासह त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडलाय। वयाच्या 30 वर्षानंतर सर्वाधिक शतकं झळकवणारा भारतीय फलंदाज रोहित बनला। याआधी सचिनच्या नावावर 35 शतकांचा विक्रम होता। आता रोहित शर्मानं 36 शतकं ठोकली असून या बाबतीत त्यानं ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग आणि मॅथ्यू हेडनची बरोबरी केली आहे। भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्यानं सचिनला मागे टाकलंय। सलामीवीर रोहितने 368 धावात 15,404 धावा केल्या आहेत, तर सचिनने 15,335 धावा केल्या आहेत। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकवण्याच्या बाबतीत रोहित शर्मानं राहुल द्रविडला मागे टाकलंय। द्रविडनं आपल्या कारकिर्दीत 48 शतकं झळकावली आहेत। 526 डावांमध्ये रोहितने 49 शतकं ठोकली आहेत, तर स्टीव्ह स्मिथने 410 डावांमध्ये 48 शतकं केली आहे। तर विराट कोहली 81 शतकांसह पहिल्या, तर जो रूट 52 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे। सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही। याबरोबरीने रोहितने आणखीन एक विक्रम नोंदवलाय। रोहितनं आपल्या शतकी खेळीत 7 षटकार लावलेत। यासह आता वन डेत 338 षटकात रोहितचं नाव नोंदवलं गेलंय। यासह त्याने गेलचा षटकांचा विक्रम मोडला आहे। आता तो एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरलाय। रोहितने 259 डावात ही कामगिरी केली आहे। एक दिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे। आफ्रिदीने 369 डावात 351 षटकार लगावले होते।
रोहितनं एक दिवसीय क्रिकेटमध्ये 119 धावांच्या खेळीसह 1987 धावा केल्या आहेत आणि अनुभवी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडला मागे टाकलंय. द्रविडच्या नावे वन डे मध्ये 1889 धावा होत्या. कटक येथे झालेला सामना जिंकून रोहित शर्मानं आणखीन एक मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्यानं 50 एक दिवसीय सामन्यानंतर सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत क्लाइव्ह लॉइड, रिकी पॉन्टिंग आणि विराट कोहली यांची बरोबरी केली आहे. तिघांनी सर्वाधिक 39 सामने जिंकले होते. रोहितने कर्णधार म्हणून 50 वन डे मध्ये 39 सामने जिंकले आहे. आता 23 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारताचा पहिला सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. रोहितच्या शतकी खेळीनंतर आता पाकिस्तानलाही चांगली धडकी भरली आहे. रोहित या अंदाजात आला आहे की क्रिकेट विश्वात त्याच्या एवढा खतरनाक खेळाडू दुसरा कोणी नाही. रोहितच्या या शतकामुळे भारतीय फॅन्सचा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या आशा आता वाढलेल्या आहे. मात्र तरीही एक अपेक्षा अजूनही तशीच आहे, ती म्हणजे विराट कोहलीच्या फॉर्मची. रोहित बरोबरच विराटला लय गवसणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. इंग्लंड विरोधातील पुढच्या सामन्यामध्ये विराटला लय गवसणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.